कसा आहे डोसा? आता माझा डोसा आहे. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. तुमचं आरोग्य खूप छान राहू दे अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. आता आमचं दर्शन झालेलं आहे स्वामींचं. आता आम्ही शॉपिंग करायला बाहेर पडलेलो आहोत. आता बघा काय काय शॉपिंग करतो, काय काय घेतो ते तुम्ही बघाच. चला. छान असं वाटतं, खूप समाधान वाटते की आपण इथे आलो. छान छान अशी शॉपिंग करायला पण मिळते. सगळ्या वस्तू इथं मिळतात. सुंदर सुंदर वस्तू ते पाहूनच छान असं समाधान झालेलं आहे. लोटा आणि तांब्या बघत होतो. ऑलरेडी माझ्याकडे आहे ना, त्याच्यामध्ये नाही घेतला, तर आम्ही प्राईस बघत होतो. तर प्राईस खूप स्वस्त होती आणि मी दादरच्या मठात घेतला. मी थोडा मला महागच सांगितला. आता इथं ओरिजिनल तांबा आहे, तिथे समोर घेतो नाही, पण ते मी दादरला घेतलं ते ओरिजिनल तांबच आहे. मला थोडं महागच पडलं आणि मी स्वस्त सांगितलं. त्याच्यामुळे आम्ही पाहत होतो आणि असं पुढे 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 शॉप बघत गेलो आम्ही. काय काय आहे, शेंगा चटणी छानशा वस्तू आहेत. हे फेमस आहे ना. काय घेऊ काय नको सगळंच घेऊन या. पण काय सगळंच घेऊन कसं चालू असं आम्ही चाललो होतो बघत बघत. स्वामींचे खूप सुंदर असे फोटो आहेत. पाय छान वाटतात ना. पाय घालायचं नाही हातातले अष्टधातूची मूर्त्या पण सुंदर सुंदर आहेत. अंगठ्या आहेत आणि स्वामींचं नेम प्लेट आहे. आपल्या दारावर आपण लावतो ना नेम प्लेट, त्यातली मी घेतली आहे नेम प्लेट. श्री स्वामी समर्थ. काय घेतं मी तुझ्या पाठीशी आहे अशी नेम प्लेट दारावर लावण्यासाठी घेतली आहे. अजून काय घेतलं? मला चेन घ्यायची आहे. थोडं चेन बघ ना, नाही भेटते. बाहेर आहे ना, तिथं बाहेर आपण जात होतो हॉटेल. मठ्ठा प्यायचं ना. आता आम्ही इथे मठ्ठा पिण्यासाठी थांबलो आहोत. खूप छान असा मठ्ठा मिळतो इथं आणि खूप छान असा टेस्ट पण आहे त्याची. गोड आंबट तिखट असं मस्तपैकी रुचकर असं त्याची टेस्ट आहे. तुम्ही कधी आलात तर पिऊन बघा, खूप छान लागतं. आणि आता आम्ही इथे आलेलो आहोत स्वामींचा. आता आम्ही इथं निंदन लावण्यासाठी लाईन सगळे लेडीज लोक एका साईडला उभे आहेत, जेंट्स लोक एका साईडला. आणि दिदी एका लेडीज ह्याच्यामध्ये होतो आणि जेंट्समध्ये मयूर आणि मयूरचे पप्पा. ते इथं सगळेजण तुम्ही इथेच राहता का? इथं आम्ही उभे राहता पटापट ओळखी पण झाल्या. स्वामींचे जे कोणी भक्त आहेत ते सगळे आपापले या बायका अनुभव सांगत होते. जशा आमच्या खूप छान अशा गप्पा रंगल्या होत्या. छान वाटलं ते सगळं ऐकून. आता आम्ही बघा आमचा नंबर आला आहे. आम्ही लाईनीत म्हणजे प्रसाद खूप सुंदर असा लागत होता. तर हे मठ्ठा आहे, डाळ भात, बटाट्याची भाजी होती, रस्सा भाजी खूप छान लागत होती. जेवण एकदम अप्रतिम, म्हणजे प्रसाद खूपच सुंदर होता. आणि ते खाल्ल्याने मला तर खूपच भूक लागली होती, कारण मी रात्री प्रवासात काहीच खाल्लं नव्हतं ना. जसं मला प्रसाद होता आणि गरम गरम जेवण होतं, छान असं प्रसाद. ते खाल्ल्यावर पोटाला असा आधार भेटला ना, खूप छान वाटलं. आता हे बघा, आता आम्ही जेवणसुद्धा आमचं जेवतो आहोत. तर जेवण आमचं आटपून होईल. आता मी जाणार आहे तिकडे. सगळी बघा माणसं बघा, खूप गर्दी असते, भरपूर गर्दी असते. एक पंक्ती उठली की लगेच दुसरी बसते. म्हणजे माणसं जवळ लांबून जवळ सगळीकडनं येतात. आणि हे स्वामींच्या पादुका आहेत, तिथं
आम्ही म्हणजे अन्नछत्रातच पादुका आहेत, तिथं आम्ही नमस्कार करत आहोत स्वामींच्या. आता आम्ही आलो मम्मी, आम्ही आलो आता परत. नको बनवलं फक्त ना छोटा रजील दिला पाहिजे. हॅलो फायनली आलेलं आपलं. नंबर 5 उघड दरवाजा. लॉक आहे. चावी वेगळी आहे ना, चावी मम्मीची खोयची काय. तर चला जाऊया. ते पाण्याची बॉटल मलाच घ्यायची. आलो आम्ही. लाईट कुठे जाऊ मम्मी? काय कशाला पाहिजे म्हणजे इच्छाच नाही लगेच झोप नाही रिद्धी. पाण्याची सगळे आले. मम्मी नीट बोल, नीट बोलायचं असेल तर नाही तर बोलूच नकोस. नीट बोलायचं. हाय फ्रेंड्स, आता आलेलो आहो आम्ही. आता तुम्हाला दाखवणार आहे आम्ही शॉपिंग काय काय केली ते. तर आधी स्टार्ट करूया. ही मम्मीची पर्स आहे बघा, खूप मस्त पर्स आहे. पर्स आधी घेतली आम्ही आणि मग नंतर माझी इयरिंग्स घेतले बघा. हॅलो आणि मग हे हॅलो. सेकंड इयरिंग्स कोण आहे, बापा कुठे आहे, ट्राय करून किती वाजता दाखवते. उठतील? हे बघा मी लावून दाखवते तुम्हाला. मस्त आहे ना. सेकंड इयरिंग्स. आता ही कलरफुल वाली आहे, ही ट्राय करूया आपण. फोन करूया. येडे. हे बघा मस्त आहे ना. नेक्स्ट टाइम येऊ ना गाडी घेऊन, आणि एक दिवस वस्तीला आहे. नेक्स्ट टाइम येऊ ना. शुक्रवार निघायचं, मी शनिवारी आलो. शनिवारी राहायचं. कसं आहे? भंडारा झाला जेवण, मस्त आहे ना. 9 वाजेपर्यंत घरी. तर बाय गाईज. आज कसं आहे तुझं? आम्ही आराम करून उठलो होतो आणि ते बोलले चला माझं खाली फेरफटका मारूया, तुला तोपर्यंत आराम करतो. 7ची आमची बस होती ना, 7:30ला बस येणार होती. गेलो आम्ही. डोसा खूप सुंदर होता तिथे. चला रिद्धी निघालीस त्याच्या खाली. आणि आता आम्ही तिथे आलेलो आहोत. आता मुलाला आम्ही निघालो आहोत. आता हे बंद करा. राहू दे उघडं. हो तू मुंबई. आता आमची बस येणार आहे 7 वाजता. आता डायरेक्ट आम्ही मुंबईला जाणार. आता आमचं दर्शन झालं आहे, सगळं खाणं पिणं झालं आहे, प्रसाद घेतला देवाचा, सगळं झालं आहे, शॉपिंग करून झाली. आता आम्ही निघतो. दीदी रूम आहे. ते रूम खूप छान आहे. असं वाटलं नाही की आम्ही
असं रूमवर कुठल्या दुसऱ्या आई येऊन राहिलो आहे, असं वाटलं घरीच आम्ही राहिलो आहोत. खूप छान वाटलं. स्वामींचं दर्शनही छान झालं. तर चला आम्ही मुंबईला निघालो. तर मुलं थोडंसं काहीतरी खातील आणि आमची 7 वाजता बस येईल. आम्ही आता भेटतो. चला. काय हां तिथं होता डस्टबिन. ये हृदी आहे. काय गं? घ्या पूजावटी घ्या 50, गुलाबाचे फुलं नाव घ्या 50. आपापल्या नाळाचे पैसे देऊन चला इकडे. हो करा मध्ये काय उभा नका चालत ना. चला चला हो. काय आलं? काय नाही. चला ना बस बस खायला. तर माणसांच्या गर्दी ते यायला होते. ते डोसा खूप छान भेटतो. आम्ही आत्ताच खाऊन गेलो. आता मुलांना घेऊन आलो. जा. बसले त्यांना जागा दे ना बसायला. किसका दिमाग चले बारी वाला. चला आमचे आता व्हिडिओ कसे वाटले तेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आता आम्ही मुंबईला जायला निघालो आहोत. आता ह्यांचा मुलांचा नाश्ता झाला की आमची 7 वाजता बस येणार. मग आम्ही निघणार मुंबईला जाण्यासाठी. आमचे ब्लॉग कसे वाटले तेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्कीच करा. बाय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.